रिपीट करतो. पहा, लक्ष द्या. इंग्लिश वर्कशॉप मधला आपला पहिला क्वेश्चन आहे, पुट करेक्ट मार्क इन फ्रंट ऑफ द ट्रू स्टेटमेंट अँड रॉंग मार्क इन फ्रंट ऑफ द फॉल्स स्टेटमेंट. द स्पीकर स्टॉप टू वॉच रेन फॅलिंग अमॉंग द ट्री. मिनिंग असं होतं की आपला स्पीकर जो आहे तो एका झाडाखाली पाऊस थांबण्याची वाट पाहत होता. द स्टेटमेंट फॉल्स आहे. द ओनर ऑफ द वुड्स इज नोन टू द स्पीकर. मिनिंग काय पोएम मध्ये चालूया. तो म्हणतोय हुज वुड्स दीज आर, आय थिंक आय नो. कोणाचं बरं असावं हे जंगल, मला तो माहिती आहे. म्हणजे स्पीकरला तो माहिती आहे. कोण माहितीये? स्पीकर नोन टू द ओनर ऑफ द farm, the owner of the wood, but he was not definitely show that he was definitely sure that the owner of the woods recognized to the speaker. म्हणजे आपला स्पीकर त्या ओनरला ओळखत होता, पण ओनर त्याला ओळखतो का नाही हे मात्र स्पष्ट नाहीये तिथं. म्हणून हे स्टेटमेंट द ओनर ऑफ द वुड्स इज नोन टू द स्पीकर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. हा, हे जर असं वाक्य असतं तर द स्पीकर इज नोन द ओनर ऑफ द वुड, मग तुम्ही हे स्टेटमेंट ट्रू म्हणले असते. द स्पीकर इज नोन टू द ओनर ऑफ द वुड्स असं जर स्टेटमेंट असतं तर याला तुम्ही नक्कीच ट्रू म्हणू शकले असते. ओके. तिसरा, द हॉर्स इज वरीड अबाउट द कोल्ड अँड वॉन्ट टू कीप गोईंग. म्हणजे तो त्याला ओळखत होता आणि त्याला पुढे जावंच वाटत, म्हणजे घोड्याला थंडीची किंवा त्या बर्फाची काळजी वाटत होती आणि त्याला पुढे जावंसं वाटायचं. तर स्टेटमेंट ट्रू आहे. द स्पीकर डज नॉट एम्फॅसिस अपॉन द ब्युटी ऑफ द वुड्स ही इज पासिंग थ्रू. म्हणजे लेखकाला त्या सुंदरतेचं काही घेणं देणं नव्हतं, त्याला पुढे जायचं होतं. तर हे स्टेटमेंट रॉंग येते, फॉल्स येते. आता सेकंड क्वेश्चन पहा बरं काय. फाइंड आउट द लाईन और लाईन्स, फाइंड आउट लाईन किंवा फाइंड आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम ऍज अ प्रूफ ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेनेशन. म्हणजे खाली मिनिंग सांगणाऱ्या लाईन पोएम मधून लिहायच्या. आता which is the first question? There is no one to catch the speaker trespassing. म्हणजे लेखकाला जात असताना कुणीच पाहिलेलं नव्हतं हे सांगणारी पोएम मधून लाईन शोधा. काय म्हणे की लेखकाला वुड्स मधून जात असताना कुणीच पाहिलं नव्हतं हे शो करणारी पोएम मधून लाईन लिहा. आता पहा बरं. हा, ही लाईन आहे ती. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. मला इथं थांबलेलं कुणीच पाहिलेलं नाही. ही विल नॉट सी मी. He will not see means the owner of the woods will not see the speaker stopping here. यावरून मीनिंग क्लिअर होतो पोरांनो की बाबा त्याला कुणी पाहिलेलं नव्हतं. ओके. The second line, the little horse draw his master attention. काय अर्थ होतो? द लिटल हॉर्स ड्रॉ हिज मास्टर अटेन्शन. तो घोडा त्याच्या मालकाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय असं सांगणारे पोएम मधली लाईन कोणती? ही लाईन आहे. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वीर. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वीर. अजून त्याच्या पुढचा, टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. त्याला त्याच्या जवळ थांबायचं नव्हतं, त्या फार्म हाऊस वर त्याला थांबावंसं वाटत नव्हतं. त्या दोन लाईन आहेत पोरांना त्याच्यात. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वीर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर.
ठीक आहे, चला पुढच्या क्वेश्चन कडे येऊया. द हॉर्स सीम अनॅक्सिस टू कीप गोईंग. द हॉर्स सीम म्हणजे दिसत होता. कोण? हिज हॉर्स, त्याचा घोडा कसा दिसायचा? अनॅक्सिस, चिंताग्रस्त. त्याला काय करायचं होतं? टू कीप गोईंग, त्याला पुढे जायचं होतं. हे इथं he gives his harmless bell. काय पोरांनो मीनिंग त्याचा? he gives his harmless bell a shake. तो त्याच्या जो काही गळ्यामध्ये जी काही घंटी वगैरे बांधलेली होती त्याचा आवाज करायचा. म्हणजे चल बाबा इथून, मालकाला तो स्पीकरला सजेस्ट करायचा, I does not want to stop here. पुढे काय? द स्पीकर प्रिफेअर टू स्टे बट इज फोर्स टू मूव्ह ऑनवर्ड. काय? द स्पीकर प्रिफेअर टू स्टे म्हणजे आपल्या पोएटला तिथं थांबावंसं वाटायचं, बट इज फोर्स टू मूव्ह ऑनवर्ड, पण नाईलाजाने का व्हायना त्याला पुढे जावं लागत होतं. असा मीनिंग सांगणारी लाईन कोणती? हे The woods are lovely. The woods are lovely, dark and deep. deep. बरं, Dark वुड्स कसं होतं? लवली होतं, डार्क होतं, डीप होतं, घनदाट असं जंगल होतं. पण मात्र त्याला मुलाला दिलेलं प्रॉमिस माहित होतं, त्यामुळे त्याला पुढे जावंसं वाटायचं. हा बोला. एकच लाईन आहे का दोन? आवाज येत नाही आपला, बोला ना. आता येतो सर? हा येतोय, बोला. ते म्हणलं दोन लाईन आहे का एकच? कोणती? आताची येते नाही का पोयम, द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. एकच लाईन, एकच. दोन्ही यायला पाहिजे. कोणत्या दोन्ही यायला पाहिजे म्हणता? हा ना तिथं खालची पण. बर बर बर, एक मिनिट. खालची नी काय तर प्रूव्ह होतं तिथं, पण तिने प्रॉमिस केलं ते पुढे जायचं. यस 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 यस. सुंदर होतं, सगळं होतं, पण त्याला मात्र जावं लागायचं, ही सांगणारी ही लाईन आहे ना. वरच्या याच्यात फक्त सुंदर होतं असा अर्थ होतो, पण इथून पुढे चला असं सांगणारी मात्र ही लाईन आहे. बट आय हॅव प्रॉमिस टू कीप, पण मला माझं वचन लक्षात होतं, त्यामुळं मला जावं लागायचं. ओके, आता पहा बरं. द पोयम इज सेट इन द बायगॉन इरा. म्हणजे लेखक त्या घटनेपासून किंवा त्याच्या परिसरापासून दूर होता हे सांगणारे लाईन कोणती आहे? तर अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. अँड माइल्स टू, माइल्स म्हणजे कितीतरी मैल मी तुझ्यापासून दूर आहे,